या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पीक विमा झाला जमा. 24 तासात हेक्टरी रक्कम 22,500. उर्वरित गावांची यादी पहा. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत सुरू असलेल्या आणि पेंडिंग असलेल्या गावांचे अपडेट्स. पीक विमा कमिशन 2023 बद्दलचे महत्त्वाचे आणि ताजे अपडेट्स. परभणी जिल्ह्यातील 2024च्या पीक विमा योजनाबद्दलची विशेष माहिती. अन्य जिल्ह्यांमध्ये चालू असलेल्या कामाची सविस्तर माहिती. 2023च्या अंतर्गत अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे अपडेट्स आणि संबंधित सर्व आवश्यकता तपशील दिले गेले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे काम सुरू झाले आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण देखील सुरू आहे. त्यामुळे या प्रामुख्याने उर्वरित जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाई प्रक्रियेतील पेंडिंग गावांची माहिती पुढे दिली जाणार आहे. कसोटीवर असलेल्या गावांची यादी पहा. हिंगोली जिल्ह्यात सध्या पेंडिंग असलेले गाव आणि त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची तारीख पुढे दिली आहे. हिंगोली जिल्हा: आडगाव, अंबाळा, अमला, अंधेरवाडी, वळसुंड, बासंबा, बेलुरा, बेळवाडी, भातसा, लवंगी, भिंगी, बोरी शिकारी, ब्रह्मापुरी, चिखलवाडी, दातेगाव, चिंचोली, दानापूर, धोत्रा, डिग्रस खुर्द, गिरोळी, हिंगणी, हिवारा बेळ, इडोळी, इंचा, इसापूर, जयपरवाडी, जांभरुण, अंध, जामताई, कालगाव, काळकुंडी, कनेरगाव, नाका, कानखेडा बुद्रुक, कानखेडा खुर्द, करंजाळा यांसारखी गावे. तुम्हाला हवी असलेली रक्कम या गावांमध्ये मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता किंवा स्वतः बँकेत जाऊन तपासू शकता. हे सर्व ग्रामस्थ ज्या गावातून संबंधित आहेत त्यांनी त्या गावात त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. पीक विमा 2023चा महत्त्वाचे अपडेट्स. पीक विमा प्रोग्रामचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या योग्य टाईममध्ये केवायसी प्रक्रिया आणि ई-पीक सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पीक विमा फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत. पीक विमा कमिशन 2023 महत्त्वाचे मुद्दे. ई-केवायसी प्रक्रिया. शेतकऱ्यांनी त्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेला पूर्ण करणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 2,50,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि जवळपास 23,000 शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या ती पूर्ण केली आहे. पण 30,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पेंडिंग आहेत. कारण काही शेतकऱ्यांच्या पत्रांमध्ये चुकीची माहिती दिली होती किंवा फॉर्म चुकीचा भरला होता. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वेळेत मिळू शकलेली नाही. त्यांच्यामुळे बाकी शेतकऱ्यांना लाभ देण्यात उशीर होणार आहे. परभणी जिल्ह्यातील अपडेट. परभणी आणि त्यांच्या आसपासच्या जिल्ह्यात पीक विमा योजनेचे वितरण सुरू झाले आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांसाठी डेट्स निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम कधी येईल याबद्दल योग्य माहिती दिली जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील 2024च्या अपडेटसाठी तयारी. पीक विमा 2024चे नवीन अपडेट्स देखील उपलब्ध असतील. जेव्हा शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमांची उशीर होईल त्यांची देखील माहिती दिली जाईल. सध्या चालू असलेल्या प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना लवकरच तोडगा काढला जाणार आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर यामुळे तुमच्यासाठी प्रत्येक अपडेट महत्त्वाचा आहे. हे सर्व अद्यतन यशस्वीरित्या समजून घेणे आवश्यक आहे. आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पेंडिंग असलेल्या रकमेची माहिती घेतली, त्यानंतर त्या गावांमध्ये रक्कम कधी जमा होईल याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. धन्यवाद.